तर मित्रांनो, आज आहे 29 मार्च 2025 आणि यासोबतच आपण आता 22 वर्षाचे झालो आहोत. आणि आपण आज 22 वर्षाचे झालो आहेत आणि आपण आज डिफिकल्ट लेवलच्या ट्रेकमध्ये म्हणजे अवघड लेवलच्या श्रेणीतला लिंगाणा हा गड आपण करायला जात आहोत. आता तो आपण उद्या सर करणार आहोत, पण आज सुरुवात आज करत आहोत आणि आजची वेळ आहे 4:32. तर आपण 4:32 आता आपल्या रूमवरनं निघतोय. आपल्याला 10-11पर्यंत लोणावळ्यात पोचायचं पूर्ण. मग तो ग्रुप घेऊन जाईल आपल्याला. सह्याद्रीचे गिर्यारोहक म्हणून जो ग्रुप आहे त्यासोबत आपण जातो आहोत. उद्या करू हा ट्रेक. त्यासोबत अजून गोष्टी म्हणायचं झालं तर लिंगाणाला आपण गेल्या 3 महिन्यापासून प्रयत्न करत होतो की आपण जायला पाहिजे, पण योग आला नाही जायचा. तर तो योग शेवटी आला. 3 ते 4 महिने म्हणू शकतो आपण, कारण हा महिना जवळ संपत झाला आहे. आणि आता 22 वर्षाचा झालो आहे मी. 22 वर्षाचं जाईल. आज ट्रेक सुरू करत आहे उद्या, म्हणजे 22 वर्षाचं म्हणून एका दिवसाने म्हणजे माझ्या 22 वर्षातला हा लिंगाणा हा पहिला ट्रेक असेल अवघड श्रेणीतला. बघूया, आपल्याला खूप उत्सुकता आहे लिंगाणा ट्रेक करायची. बऱ्याच वेळापासून बघत होतो याचं जे गिर्यारोहण आहे लिंगाणाचं, ते आपण करूया आणि सुरू करूया या ट्रेकला. आपण आपल्या बॅगने रेडी आहोत. यावेळी काही बॅग हलकी आहे, जास्त असं जड नाही आहे, कारण मी जेवढं मॅपवरती बघितलं तेवढं तरी मला असं काही हेवी वाटलं नाही. 3 लिटर पाणी आहे आणि बेस विलेजमध्ये आपण भरून देऊच पाणी. तर असं आहे. तर आणि पुन्हा एक की आता आपण आपले जे व्हिडिओज आहेत, चलचित्र आहेत, ते आपण आता मराठीत बनवणार आहोत. आधी आपण इंग्लिशमध्ये बनवायचो UPSCच्या प्रॅक्टिससाठी, पण आता ठीकठाक प्रॅक्टिस झाली आहे आणि आपण काय टाईम जातो त्याच्यातही इंग्रजी भाषा बोलावी असं मला काही वाटत नाही. आता मी रिसेंटली पु ल देशपांडे त्यांचंच वाटतं मला, त्यांचंच भाषा निघली. ते म्हणाले होते की आपले राजे मराठीमध्ये बोलत असतील ते छान असं. ते खूप खरंच चांगलं आहे. आपण ज्यांना प्रेरणास्थान मानतो ते मराठी बोलायचे, आपण बोलली पाहिजे, अभिमान आहे. तर हा व्हिडिओ असा खूप आपण जर गप्पा मारत आलं तर आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याच वेळा तास गप्पा मारलेल्या आहेत, मग त्याला काही अंत नाही आहे. तर आपण प्रयत्न करूया की जास्तीत जास्त आपल्या माय मराठीचा, शुद्ध मराठीचा वापर करू. आता म्हणजे आसपासून किंवा याच्यानंतरचे जे पण व्हिडिओ असतील, म्हणजे सुरुवात आता आपलं 22व्या वयापासून झाली आहे. तर आपण मराठी भाषेचा प्रयोग जितका जास्त करता येईल आपल्याला, म्हणजे मराठी भाषेचाच प्रयोग करायचा आहे. म्हणजे याच्यात जितकी शुद्धता आणता येईल ते चांगलं आहे. तर हा आता आपलं ध्येय राहील आणि आपण सुरुवात करूया आता. थोडक्यात म्हणायचं झालं तर आपण इथं आता कांजूरला जाऊ, नंतर CSMTला जाऊ, CSMTवरनं आपण जाऊ लोणावळ्याला. लोणावळनं तिथला एक ट्रेक लीडर आहे मयूर म्हणून, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू, त्याला भेटू आणि त्याच्यासोबत जाऊ आपण मोहरी गावात. मोहरी हे तिथलं लिंगाणा गडाचं जवळचं गाव आहे मोहरीमधनं आपण मग जाणार आहोत लिंगाणा गडाचं गिर्यारोहण करायला. तर लिंगाणा आपला स्वराज्याच्या काळात कारागृह म्हणून वापरला जायचा. अवघड श्रेणीतला आहे, आपण करूया. तर सगळा योग नीट राहिला तर आपल्या 3 ट्रेक म्हणू शकतो. आपण एक ट्रेक तर एकच करत आहोत, पण 3 गोष्टी करू शकतो. एक तर आपलं रायलिंग पठार होईल, बारोट्याची नाड किंवा गाड म्हणू शकतो, तर ती आहे. बारोट्याची नाड होऊन जाईल. आणि तिसरं आहे तो म्हणजे आपला लिंगाणागड. या गोष्टी समाविष्ट होऊन जातील सगळे योग नीट घडला तर. आणि आपण म्हणजे आपले एकूण जे गिर्यारोहण झालेत यशस्वीरित्या ते आपले आता सध्या 19 आहेत. ते 22 होतील, 20हून अधिक होतील.
तर त्याला 5हून जास्त मिनिटाचा व्हिडिओ बनला आहे. आता मी तेच जसं आधी तुम्हाला बोललो की आपण बोलायला लागलोही थांबणार नाही. तर आपण सुरू करूया. आणि असंच मी तुम्हाला आता असं आहे की इंग्रजी भाषेचा खूप प्रभाव आहे आपल्यावरती म्हणजे माझ्यावरती खूप जास्त इंग्रजी भाषेचा शब्दांचा वापर होतो. त्यामुळे आपल्याला थोडं आपल्या बुद्धीवरती ताण द्यावं लागेल. आपली जी शुद्ध मराठी आहे ती आपल्या डोक्यातनं बुद्धीतनं काढून आणायला. तर तेच की मी तुम्हाला वेळेनुसार माहिती देत राहतो, सांगत राहतो काय आहे ते. तेच चला तर सुरू करूया. लिंगाणा गडाचा गिर्यारोहणाचा हा सफर. चला.